बोलणार आहेस का काय? का असंच बसून राहणार आहेस? एकच विषय किती वेळा सांगू ग तुला? तुला कळत नाही का? नाही कळत. तुला कधी काय कळलंय तेव्हा? हे बघ, उगाच डोकं खराब करू नकोस हा. घरी जायला उशीर झाला ना तर तायडीचा फोन येईल. बोल जे बोलायचे ते. किती वेळा एकच गोष्ट सांगू ग तुला? माझं वय 32 पूर्ण होऊन 33 लागलंय. आईने तागादा लावलाय माझ्या मागं, लगीन कर लगीन कर. कालच मामाला घरी बोलवलं होतं, अंगावर धावून आला माझ्या. आता या वयात आणखी काय शोभा करून घेऊ मी? हे बघ, तुझं वय वाढतंय, माझं नाही. माझी घरात थोरली बहीण आहे लग्नाची अजून. तिचंच लग्न नाही झालं तर माझं कसं होईल? तिचं लग्न नाही होत तर मी काय करू? मग मी काय करू तू सांग. पळून जाऊ. ए अग काय झालं? हा थांब नाही. हात सोड, हात सोड म्हणलं ना. हा बस सोडला. काय पुन्हा जर पळून जायचा विषय काढलास ना तर आपला विषय कायमचा बंद, समजलं? मग काय करू मी सांग ना. योगेश, अरे आपल्या वयात 8 वर्षाचा अंतर आहे आणि अजून माझं कॉलेज सुरू आहे. कसे माझ्या घरचे लग्नाला तयार होतील? आणि राहिला प्रश्न पळून जायचा, माझ्या बहिणीचं कसं होईल रे? तिच्याशी कोण लग्न करील? माझं घर उद्ध्वस्त होईल रे. बर मग आपणच आपला विषय बंद करू ना. तू असं नको ना बोलू, मला खूप भीती वाटते. तू एकदा घरी ये ना, घरी बोल. काहीतरी मार्ग निघेल ना, प्लीज असं नको बोलू. मी येतो रात्री घरी, तर रडू नको बरं. चल आपल्या वाडप मध्ये ना तुला लॉंग ड्राईव्हला नेतो. बसा. आज कशी काय वाट चुकला? नाना तुमच्याकडेच काम काढलं होतं जरा. काजल, बाळा पाणी आण ग, आणि आईला सांग चहा ठेव. अरे बोल की मग, काय काम होतं? योगेशरावांनी काम काढलं होतं तुमच्याकडे. योगेशराव बोला, काय काम काढलं? आणि वाडप कसं चालू आहे आपला? काय आता ज्याच्या त्याच्याकडे गाड्या झाल्यात, धंदा काय म्हणावा असं होत नसेल. नाही तसं होतो बऱ्यापैकी. नाना विषय लग्नाचा आहे, तर आम्ही तुमच्या मुलींसाठी विचारणा करायला आलो होतो. आता तुम्हाला तर माहिती आहे योगेशच्या लग्नाचा खूप दिवसांपासून विषय सुरू आहे. हो, योगेशरावांसारखा गुणी आणि होतकरू मुलगा असल्यावर आम्हाला मुलगी द्यायला काहीच अडचण नाही. अगे ऐकलं का? त्या राहू दे इकडे. आमच्या स्नेहासाठी आम्ही अख्खा जिल्हा पालथा घातला आणि शेवटी आपल्या गावातलं स्थळ मिळालं. याला म्हणतात काखत कळसान गावाला वळसा. चांगली बातमी आहे की मग. नाना अहो काहीतरी गफलत होती. का? काय झालं? म्हणजे आम्ही स्नेहासाठी नाही, आम्ही तुमच्या धाकट्या मुलीसाठी विचारणा करायला आलो होतो. अहो आमची धाकटी मुलगी शिकते अजून. आम्ही थोरल्या मुलीसाठी म्हणजे स्नेहासाठी स्थळ बघतोय. अहो पण नाना योगेशचा आणि काजलचा एकमेकांना जीव आहे. जर त्यांची जर तशी इच्छा असेल तर काय थोरलीचं राहून द्यायचं आणि धाकटीचं लग्न लावून द्यायचं का? अरे काय बोलताय तुम्ही? आणि तुम्ही बी घरातलं जाणतं नेमतं कोण माणूस आणलं नाही. अरे पोरांचा बाजार नुसता. पण नाना तुमच्या मुलीचा सुद्धा जीव आहे योगेशवर. जीव आहे मग काय करायचं? अरे पोरीचं वय काय, पोरीचं शिक्षण किती, पोराचं वय काय, पोराचं शिक्षण किती,
एवढी शिकलेली आमची पोरगी आणि वडाप ड्रायव्हर बरोबर तिचं लग्न लावून द्यायचं का? अरे काय तुम्ही बी उचलली जीवन लावली टाळ्याला. अरे लोक काय म्हणतील ते काय जमणार नाही बघ. तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या थोरल्या पोरीचं लग्न करणार आहे. तिच्यासोबत लग्न करायचं असेल तर सांगा, नाही तर तुम्हाला लांबूनच रामराम. अहो पण नाना, येतो ना. काय झालं पप्प्या? काय म्हटले नाना? तू पप्या म्हणायचं बंद कर बरं आधी. लग्न करायचं वय झाले तरी पप्याच म्हणते. ठीक आहे, योग्या. काय म्हटले नाना? काकी, मी तुला म्हणलं होतं थोरली घरात असताना दाखली कोण कशाला देईल? अरे पण त्या दोघांचा एकमेकांवर जीव आहे. जीव जायची वेळ आली आता. जीवाचं कोणाला काय पडलेलं नाही. आता काय करायचं मग? काकी, मी काय म्हणतो, म्हणजे बघा तुम्हाला पटलं तर नाना त्याची थोरली मुलगी द्यायला तयार आहे. आपण जर योग्याचं आणि स्नेहाचं लग्न. ए डोक्यावर पडलाय का? डोक्यात वारं घुसलंय तुझ्या? काही बोलतो आपला. मग काय करायचं आता? नाहीतर बस तसं बिन लग्नाचा. हा बसतो. तू नको अक्कल शिकू मला. थोरली तशी दिसायला अशी तशीच आहे, पायात पण अधू आहे आणि तोतरी पण बोलते. काकी, तू लोकांच्या मुलींची मापं काढायचं पहिले बंद कर. आपलं पोरगं ड्रायव्हर आहे, त्याला कोण मुलगी देईल? भेटते ते नशीब समजा, नाहीतर बस असंच बोंबलं. तू म्हणतोय ते बी खरं आहे. करीन तर त्याच पोरीशी लग्न करीन. मी दुसऱ्या पोरीसंग लग्न करणार. काकी, येतो मी. नाना त्याची थोरली मुलगी द्यायला तयार आहे, पण तो दाखली देणार नाही. बघ विचार करून, नाहीतर आहे ती हातातून निघून जायची. थांब रवी, त्यांना होकार कळव. काय होईल ते बघून घेईल मी. योग्याला समजावते मी. त्याच्या मागं त्याचं बघणारं दुसरं तरी कोण आहे? बरं चालेल, येतो मी. तू रडू नको बरं काजल. हे बघ, काही झालं तरी आपलंच लग्न होणार. उद्या सकाळी बॅग बिग करून फाटवे, आपण पळून जाऊन लग्न करू. योगेश पण मला काहीच ऐकायचं नाही आता. तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू येशील. जर आली नाही ना, तुझं मरपर्यंत तोंड बघणार नाही आणि लग्न पण करणार नाही. असाच राहीन आयुष्यभर. आता फोन का बंद करून ठेवला हिने? ताई, ताई काय झालं? ताई काय झालं? काय झालं? काय झालं? माझ्या मुलं नानांना किती त्रास होतोय. मी जन्मालाच आले नसते ना तर बरं झालं असतं. देवानं मला असं जन्माला घातलं.
लंगली, तोतली, मी मलून जाते बघ. म्हणजे आई नाना तरी सुखाने जगतील. ताई, तू वेडी आहेस का? काही काय बोलतेस? माझ्या लग्नासाठी किती धलपल सुरू आहे त्यांची, पण ही लंगली मुलगी कुणालाच नकोय ग. लो थोलं थोलं म्हणल्यापेक्षा एकदाच म्हणून गेले ना बन. ताई, ताई असं नको ना ग बोलू. काहीतरी मार्ग निघेल. तू देवावर विश्वास ठेव. माझ्या मुला तुझं लग्न होईना. ताई इकडे बघ, तू माझी काळजी नको करू. मला नाही करायचं इतक्यात लग्न बिग्न. तुझा आणि योगेश तर नाही अगं, आमच्यात असं काही नाहीये. माझं काही प्रेम बिम नाही त्याच्यावर. 2 शब्द प्रेमाचं बोलले तर त्याला वाटलं मी त्याच्यावर प्रेम करते. आला लगेच घरापर्यंत. ताई, मला तूच सांग, माझं एखाद्या ड्रायव्हरवर प्रेम होईल का? खलत हम्म. रडू नको. काय ग, फोन का बंद करून ठेवलाय? कधीचा फोन लावतोय तुला. मला वाटलं येते का नाही. बरं झालं आलीस, बरं वाटलं. बरं बस, निघू. मी नाही येणार कुठं. हे काही इडी बिडी झाली काय? हे काय नाटक आहे नवीन? बस निघायचं आहे आपल्याला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी नाही येणार कुठं तुझ्यासोबत. मला नाही करायचं लग्न. हे लग्न नाही करायचं म्हणजे काय तमाशा वाटला काय? काल रात्री तर लय भोंगा पसरला होता. मग आता काय झालं? हात सोड, लोक बघताय. हात सोड म्हणलं ना. तुझ्यासारख्या ड्रायव्हर सोबत लग्न करायला मी काय वेडी आहे? तुझी प्रॉपर्टी किती, कमाई किती, लायकी तरी आहे का तुझी? ए नीट बोल मा. ए, शिवी दिली ना पोलीस कंप्लेंट करी. जाऊ दे, कॉलेजला चालले. सोडणार आहेस? 20 रुपये देते. बरं 40 घे. तो तुझ्या 40 रुपयावर धंदा करायची अक्कल आहे का? तुम्हाला धंदा केलास ग माझा? हा, निघ. दादा, मला कॉलेजला सोडा. काजल गेली का? आत्ताच गेली तात्याच्या गाडीवर. गाली निघायला वेळ आहे का? मला नारायणगावला जायचं होतं. बरं बसा तुम्ही. 4-2 शिट्टा झाली की निघू. चला नारायणगाव. नारायणगाव आहे का?
चला नारायणगाव नारायणगाव. कुणी येत नाहीये का? थोड्या वेळ थांबलो असतो. नाही आता कोण नाहीच, निघू आपण. कालसाठी सॉरी. नानांनी मध्येच माझ्या लग्नाचा विषय काढला, त्यामुळं मलाच खजील झाली. माझ्यासारख्या अपंग मुलीला तुमच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळं सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय उगाच? कुठलाही बाप आधी आपल्या थोरल्या मुलीच्याच लग्नाचा विचार करणार ना. माझा पण येडेपणा झाला. जी माणसं माझी नव्हती त्यांनाच आपलं मानण्याचा प्रयत्न केला. ऐपत बघून प्रेम करतात हे समजायला मला वयाची 32वी गाठावा लागली. पाणी. थँक्यू. एक विचारू का तुम्हाला? विचारा. तुम्हाला लग्नाला नकार का येतात? एका अपंग मुलीशी कोण लग्न करणार? हा, माणूस स्वभावानं आणि विचारानं अपंग असला तरी चालतोय, पण लग्न करताना फार निरकून निरकून बघतात. चेहऱ्यावर एक डाग सुद्धा चालत नाही. तसं तुम्हाला नकार देणारी माणसं मूर्खच म्हणायला लागतील बरं का. म्हणजे तुम्ही स्वभावानं आणि मनानं किती सुंदर आहेत. काहीतरीच काय. अहो खरंच. थांबा, हॉस्पिटल आलं. ऐका ना, तुम्ही जाऊन या, मी इथंच थांबतो. परत घरी सोडतो तुम्हाला. कशाला? तुमची धंद्याची वेळ आहे. अहो धंदा काय होतच राहील. तुम्ही या, मी आहे. बर. कशाला फोन करते का सारखा? परत जर फोन केला ना तिथे येऊन मुस्काड फोडील तुझं. योगेश, मी सकाळी तुला खूप वाईट बोलले रे. सॉरी. तुला सांगितलं ना मला फोन करू नको म्हणून. हॅलो, अहो मी आहे स्नेहा. अच्छा, मला वाटलं काजल आहे का काय. आज तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं काही केलं आणि मी तुमचे पैसे द्यायला विसरले बघा. उद्या काजल जवळ पाठवते. अहो आता माणुसकीच्या नात्यानं मी काय केलं तर त्याचा मोबदला देणार आहे. प्रत्येक गोष्ट पैशात नाही ना तोलता येत. अहो
पण आज माझ्या मुलं तुमची काहीच कमाई झाली नाही. कोण म्हणतं माझी कमाई नाही झाली? आवाज चांगली माणसं कमावलेत मी. बरं मग माणुसकीच्या नात्यानं उद्या आमच्याकडे चहा घ्यायला या. काल चहा न घेताच गेलं. बर, पोहे खायलाच येऊ. म्हणजे हा म्हणजे चहा संग नाश्ता बी करू मी. नक्की या. उद्याच येतो. वाट बघते. बर. काय रे योगेश, आज तुझी लय कळी खुलली आहे आणि तू लवकर कसं काय आला? अगं आज वडापला एवढा धंदा नव्हता ना म्हणून. आहे मी स्नेहाशी लग्नाला तयार आहे. नानांशी आपण उद्याच बोलून घेऊ तसं. नक्की ना? आणि पुन्हा त्या काजलचा विषय नाही ना काढणार? नाही ग, अगं आज स्नेहाशी बोललो मी. माझ्याच वॉर्डामध्ये बसून डॉक्टरकडे गेली होती. स्वभावानं सुंदर आहे पोरगी. होय, मी बी तिच्याशी एक दोनदा बोलली आहे. चांगला स्वभाव आहे तिचा. लोकांनी नेहमी तिला लंगडी लंगडी म्हणून पाण्यात बघितलं, पण तू चांगला निर्णय घेतलायस. लंगड्या पायानी नाही तर लक्ष्मीच्या पावलाने ती आपल्या घरी येईल बघ. थांब, मी तुला चहा करून आणते. हा. काय चाललंय ग तुझं? इतकं चेकाळ काय झालं? अगं आज योगेश माझ्यासाठी दिवसभर थांबून होते आणि मी त्यांचे पैसे द्यायला विसरले. उद्या घरी येतो म्हणाले. कादल, त्यांचा स्वभाव लय भाली आहे बघ. कोण कळत नाही कोणासाठी इतकं. हे लग्न बिग्न करते का आता तू त्याच्याशी? प्रेमात पडलीस? हे ग काहीतरी काय, असं काय नाही, पण माणूस म्हणून त्यांचा स्वभाव लय आवडला मला. तायडे, तो एक नंबरचा नीच आणि हलकट माणूस. आधी त्यांनी मला जाळ्यात अडकवलं, आता तू सापडलीस. तू जर लग्न करायचं स्वप्न बघत असशील ना, तो विसरून जा. तुला नीट सांगते या, लांब राह त्याच्यापासून. तू इकडे काय करतोय? मी तुझ्याकडे नाही आलो, वय बाजूला. मी नाही म्हणलं म्हणून माझ्या ताईवर डाव टाकलास ना? इतका कसा नीच माणूस आहेस रे तू. तूच म्हणाली ना स्वतःची लायकी बघ म्हणून. कळली मला माझी लायकी. आणि माझ्यासाठी स्नेहाच योग्य आहे हे सुद्धा कळलंय मला. तू ना अरे योगेशराव, या या. या. योगेशराव, काय ठरलं मग तुमचं? ना आईला स्नेहा सून म्हणून पसंत आहे. आणि तुम्हाला? आम्हालाही.
स्नेहा, तुला पण काय विचारायचं असेल तर विचार. परत असं नको व्हायला की नवरी मुलीला काहीच विचारलं नाही. नाना, तुमच्या शब्दाच्या पुला आहे का मी? योगेशराव, मुलगी लाजली, आता लागा तयारीला. आणि खर्चाची काही काळजी करू नका, ते सगळं मी बघून घेतो. बरं ना, येतो मी, लागतो तयारीला. योगेशराव, आमचं भाग्य, तुम्ही आमच्या मुलीला समजून घेतलं. येतो. मुलगा फार गुणी आहे बघ. आपण जर त्याला मदत केली ना तर नक्कीच नाव काढेल. मला वाटलंच होतं तू इथंच येऊन बसली असशील. मी नसते पळून येऊ शकले योगेश. ताईसाठी, बापासाठी नाही हिंमत झाली माझी. मी माझ्या सुखासाठी त्यांच्या आयुष्याचं वाटोळं नाही करू शकत रे. मी खूप प्रयत्न केला तुझ्यापासून लांब राहण्याचा, पण मुद्दाम केलंच ना सगळं. माझ्या ताईला सांभाळ. ती खूप मुद्दाम केलंच ना सगळं. माझ्या ताईला सांभाळ. आपल्या माणसांच्या सुखासाठी जो त्याग करावा लागतो, कदाचित त्याच त्यागाला प्रेम म्हणत असतील.